नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 7 इयत्ता 6वी गणित पाहणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न, खालील चौकटीत च्यापेक्षा मोठा, च्यापेक्षा लहान आणि बरोबर यांपैकी योग्य चिन्ह लिहा। बघा, आता या ठिकाणी या प्रकारची उदाहरणे दिलेली आहे। सुरुवातीला आपण एक संख्या रेषा काढून घेतलेली आहे। संख्या रेषेवर मध्यभागी या ठिकाणी हा आरंभ बिंदू असतो, या ठिकाणी 0। त्याचप्रमाणे शून्याच्या उजवीकडे सर्व धन संख्या असतात, म्हणजेच 1 2 3 4 ह्या सर्व धन संख्या आहेत। त्याचबरोबर शून्याच्या डावीकडे सर्व ऋण संख्या असतात, म्हणजे -1 -2 -3 -4 या प्रकारे। आता शून्याच्या उजवीकडे जसे आपण जातो तशी तशी त्या संख्येची किंमत जास्त होत जाते। म्हणजे शून्याच्या उजवीकडे या ठिकाणी 1 मोठा आहे, एकापेक्षा 2 मोठा, 2पेक्षा 3 मोठा, 3पेक्षा 4 मोठा या प्रकारे। परंतु शून्याच्या डावीकडे या ठिकाणी बघा -1 ही संख्या आहे। -1 ही संख्या मोठी आहे कोणापेक्षा? -2पेक्षा। -2 मोठे आहे कोणापेक्षा? -3पेक्षा। या प्रकारे या संख्या असतात। आणि कोणतीही धनसंख्या ही नेहमी ऋण संख्येपेक्षा मोठी असते। बघा, व्यवस्थित लक्ष द्या, मी काय सांगते आहे, कोणतीही धनसंख्या नेहमी ऋण संख्येपेक्षा मोठी असते। बघा, आता या ठिकाणी आपण पहिलं उदाहरण बघणार आहोत। -4 आणि या ठिकाणी 5 दिलेला आहे। बघा, या ठिकाणी संख्या रेषेवर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी -4 आहे आणि या ठिकाणी 5 ही संख्या आहे। म्हणजे या ठिकाणी शून्याच्या उजवीकडे ही संख्या आहे 5 आणि शून्याच्या डावीकडे आहे -4। म्हणजेच या ठिकाणी -4 ही संख्या ऋण संख्या आहे आणि 5 ही संख्या धन संख्या आहे। म्हणजे धन संख्या कधीही ऋण संख्येपेक्षा मोठी असते। म्हणून या प्रकारे आपण या चौकटीत भरणार आहोत। -4 लहान आहेत कोणापेक्षा? 5पेक्षा। दुसरं उदाहरण बघा, या ठिकाणी सुद्धा 8 संख्या आहे, या ठिकाणी -10 आहे। या ठिकाणी 8 ही जी संख्या आहे ही धनपूर्णांक आहे आणि -10 ही संख्या ऋण आहे। म्हणजेच 8 ही संख्या धन असल्यामुळे ती संख्या -10 पेक्षा मोठी आहे। या प्रकारे तिसरं उदाहरण आहे +9 चौकट +9। आता या ठिकाणी दोन्ही संख्या सारख्या आहेत। या ठिकाणी +9, या ठिकाणी सुद्धा +9, म्हणजे दोन्ही संख्या समान आहेत, म्हणून या ठिकाणी बरोबरचं चिन्ह आपण लिहिणार आहोत। पुढची संख्या बघणार आहोत, -6 आणि 0। बघा, आता या ठिकाणी ही संख्या ऋण आहे, या ठिकाणी 0 आहे। बघा, या प्रकारे ही या ठिकाणी -6 संख्या मिळाली आणि या ठिकाणी 0 आहे। बघा, -6 ही जी संख्या आहे ही शून्यापेक्षा लहान आहे, कारण जसे जसे आपण शून्याकडून डावीकडे जातो तशा तशा संख्या लहान होत जातात। म्हणजे या ठिकाणी ही संख्या आहे -6 लहान आहे कोणापेक्षा? शून्यापेक्षा। म्हणून 0 ही संख्या मोठी मिळाली कोणापेक्षा? -6 पेक्षा। पुढचं उदाहरण आहे 7 आणि 4। बघा, दोन्ही संख्या धनपूर्णांक आहे, धन संख्या आहेत। म्हणजे या ठिकाणी जर दोन्ही संख्या जर धन असतील तर जी संख्या मोठी ती संख्या मोठी असते। म्हणून या ठिकाणी 7 ही संख्या 4पेक्षा मोठी आहे। पुढचं उदाहरण 3 आणि या ठिकाणी 0। आता या ठिकाणी सुद्धा 3 ही संख्या धन आहे आणि या ठिकाणी 0 आहे। म्हणून शून्यापेक्षा ही धन संख्या नेहमी मोठी असते, म्हणून 3 ही संख्या मोठी मिळाली। पुढचं उदाहरण आहे -7 आणि 7। बघा, आता व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी -7 ही संख्या ऋण आहे, 7 ही संख्या धन आहे। म्हणून -7 ही संख्या लहान आहे कोणापेक्षा? 7पेक्षा, कारण 7 ही संख्या धन आहे, म्हणून ती -7पेक्षा मोठी आहे। म्हणून या प्रकारे चिन्ह आपण लिहिणार आहोत। पुढचं उदाहरण आहे -12 आणि या ठिकाणी 5। आता या ठिकाणी ही जी संख्या आहे -12 ही ऋण संख्या आहे, 5 ही संख्या धन आहे। म्हणून धन संख्या नेहमी ऋण संख्येपेक्षा मोठी असते, म्हणून 5 संख्या -12 पेक्षा मोठी आहे। आलं लक्षात? या प्रकारे आपण हे उदाहरण सोडवणार आहोत। पुढचं उदाहरण आहे -2 -8। बघा, आता या ठिकाणी दोन्ही संख्या ह्या ऋण आहेत। या ठिकाणी -2 आहे संख्या रेषेवर, या ठिकाणी -8 आहे।
शून्याला जवळ कोण तर -2. -8 ही संख्या शून्यापासून खूप लांब आहे, म्हणून -2 ही संख्या शून्याला जवळ आहे, म्हणून ती -8 पेक्षा मोठी आहे. म्हणून या ठिकाणी -2 ही संख्या -8 पेक्षा मोठी आहे. पुढचं उदाहरण बघणार आहोत. -1 -2 या ठिकाणी सुद्धा बघा संख्या रेषेवर पुन्हा जाणार. -1 या ठिकाणी -2. शून्याला जवळ कोणती संख्या आहे तर -1. -1 ही संख्या -2 पेक्षा मोठी आहे. या प्रकारे आपण या ठिकाणी चिन्ह लिहिणार आहोत. पुढचं उदाहरण आहे 6 आणि -3. या ठिकाणी 6 ही जी संख्या आहे ही धन संख्या आहे. -3 ही जी संख्या आहे ही ऋण आहे, म्हणून धन संख्या नेहमी ऋण संख्येपेक्षा मोठी असते, म्हणून 6 ही संख्या -3 पेक्षा मोठी आहे. पुढचं उदाहरण आहे -14 -14. बघा या ठिकाणी दोन्ही संख्या ऋण आहेत आणि सारख्या सुद्धा आहेत. -14 या ठिकाणी सुद्धा -14, म्हणून दोन्ही संख्या समान आहेत, चिन्ह सुद्धा समान आहे, म्हणून या ठिकाणी आपण चिन्ह लिहिणार आहोत बरोबर. -14 बरोबर -14. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे चौकटीमध्ये योग्य चिन्ह लिहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजली, ती म्हणजे कोणतीही धनसंख्या, बघा व्यवस्थित लक्ष द्या, कोणतीही धनसंख्या ही नेहमी ऋण संख्येपेक्षा मोठी असते. बघा एक साधं उदाहरण देते. या ठिकाणी नंबर लिहिला -100 आणि या ठिकाणी नंबर लिहिला 5. बघा आता या ठिकाणी आपण जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला 100 ही संख्या मोठी वाटते, परंतु 100 या संख्येला वजा चिन्ह आहे. वजा चिन्ह आहे म्हणजे ही संख्या ऋण संख्या आहे. या ठिकाणी ही संख्या धन संख्या आहे. धन संख्या नेहमी ऋण संख्येपेक्षा मोठी असते, म्हणून 5 ही संख्या मोठी आहे कोणापेक्षा? -100 पेक्षा. ही महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. दुसरी महत्वाची सूचना, त्याचप्रमाणे बघा जर दोन्ही संख्या ऋण असतील, -4 आणि -7, बघा या ठिकाणी वजा दोन्ही संख्येला चिन्ह दिलेलं आहे वजा. दोन्ही संख्या ऋण आहेत. ऋण असल्यामुळे दोन्ही संख्या जरी ऋण असल्या तरी शून्याच्या जवळ कोणती संख्या आहे ती बघायची आहे. बघा या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी -4 आहे आणि या ठिकाणी -7 आहे. शून्यापासून -4 ही संख्या जवळ आहे, -7 ही संख्या दूर आहे. म्हणून जरी आपल्याला 7 संख्या मोठी वाटत असली, परंतु वजा या चिन्ह लावल्यामुळे -4 ही संख्या आपल्याला मोठी मिळाली, कारण ती संख्या शून्याला जवळ आहे. म्हणून -4 ही संख्या -7 पेक्षा मोठी आहे. ही महत्वाची सूचना तुम्ही लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे आज आपण सराव संच 7 पूर्णपणे अभ्यासला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.